बस. सर्वांनाच माहिती आहे, की विद्यार्थ्यांना संख्यांची ओळख असते. मात्र संख्या नाम लिहायचं म्हटलं, की ती थोडी अडखळतात, थोडी कंटाळतात. आनंददायी पद्धतीनं विद्यार्थ्यांच्याकडून 0 ते 50 ही संख्या नामे लिहून घेण्यासाठी विविध गोष्टींचा वापर केला जातो. आज आपण बघणार आहोत खेळाधारित अध्यापन पद्धती. याच्यासाठी आज आपण सापशिडी या खेळाचा यामध्ये कसा वापर करता येईल हे पाहणार आहोत. यासाठी आपल्यासोबत आहेत खोत मॅडम, नमस्कार. आणि गंधारे मॅडम. नमस्कार. ज्यावेळेस आपण नेहमी सापशिडी खेळत असतो, आपल्याला सर्वांनाच माहीत आहे, की याच्यामध्ये सोंगटी असते आणि फासे असतात. तर फासे ज्यावेळेस जेवढे फासे पडतील, तेवढीच आपण सोंगट्या पण पुढे सरकवत असतो. यामध्ये एक साप आणि दुसरी शिडी असे 2 त्याच्यामध्ये असतात. जेव्हा आपण शिडी चढतो, तर त्यावेळेस ते पुढच्या स्तरावर जाते. तर साप ज्यावेळेस आपल्याला आपल्या ह्याच्यामध्ये येतो, तर त्यावेळेस आपण तो खालच्या स्तरावर येतो. ही आपली नेहमीची सापशिडीची पद्धत आहे. तर आपण या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने खेळावर आधारित सापशिडी आपण कशी हे करायची या पद्धतीनं आपण थोडंसं पाहू. बरोबर. आपण वेगळ्या पद्धतीने सापशिडी खेळणार. पण या सापशिडीमध्ये हा जो सोंगटा आहे, तो पडल्यानंतर सपोज 6 पडला, तर आपल्याला काय करायचं 6 हा अंक ह्या कागदावर लिहायचा आहे. आपल्या दोन्ही सहकाऱ्यांची खात्री करून घ्यायची आहे आणि मग तो 6 अंक या दोघांनी जर ठरवला बरोबर आहे, तरच आपल्याला ही सोंगटी आहे, तर ती पुढच्या घरामध्ये जाणार आहे. अन्यथा आपल्याला तिथेच जर आपण चुकीचं लिहिलं, तर आपल्याला तिथेच थांबावं लागणार. ठीक आहे, सुरुवात करूयात? हो. मासा एक पडलेला आहे 1. ओके. लिहिलेला 1 हा अंक बरोबर आहे. त्यामुळे खोत मॅडम आता आपली सोंगटी हलवू शकतात आणि मी हातात फासा घेत आहे. ह्याच्यामध्ये होतं काय, की प्रत्येकाला हा अंक लिहिता येतो का, याची खात्री होते आणि संख्या नाम येणं आत्ता असं झालं, की मॅडमनी एक चूक केली, की त्याच्यामध्ये ऐक हा शब्द झालेला आहे. एक नाही. त्याच्यासाठी काय पाहिजे? तर आता मॅडमचे जे सवंगडी असतील, तो हा शब्द दुरुस्त करतील आणि तो कशा पद्धतीनं लिहायचा आहे, ते त्यांना दाखवतील. आणि बरोबर लिहिलेला शब्द त्या त्यांनी बरोबर लिहिलं आहे याची खात्री केल्यानंतर आपण त्यांच्याकडून फासा घेणार आहे. मात्र आता यांचा खेळण्याचा चान्स गेलेत आहे. मला 2 पडलेले आहेत. मात्र 2 हा अंक मला इथे लिहून दाखवावा लागेल. मी बरोबर लिहिलं आहे. बरोबर याची खात्री केल्यानंतर मगच मी माझी सोंगटी हलवून इथे 2 वरती आणू शकते. मला मिळालेला आहे 6. आता 6 आणि त्यांची सोंगटी होती पहिल्यांदा 1 या याच्यावर 1 या घरामध्ये आणि मिळालेली 6 याची बेरीज होईल. 6 आणि 1 7. 7. मग आता अंक कितीचा लिहायचा आहे आपल्याला? 7. 7. मॅडमनी 7 बरोबर लिहिलं आहे याची खात्री केल्यानंतर मॅडमनं आपली सोंगटी 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे तो 7व्या घरात गेले. 7व्या घरात गेल्याची आपण खात्री केली. 5 नंतर मॅडमना पडलेले आहेत 5. आता काय केलं? 5 हे बरोबर आहे. त्यामुळे मॅडम आपल्याला आपली ही सोंगटी हलवू शकतात आणि ही 6 वर 5 या घरामध्ये येईल. कारण मॅडमनी अजून खेळ सुरूच केला नव्हता.
अशा पद्धतीने आपण सापशिडीच्या मदतीने विद्यार्थ्यांच्यामध्ये संख्यालेखन आनंददायी पद्धतीने घडवून आणू शकतो. विद्यार्थ्यांना संख्यालेखनाचा सराव घेऊ शकतो आणि विद्यार्थ्यांना हे कळणारसुद्धा नाही की ते गणिताचा अभ्यास करत आहेत. धन्यवाद.